नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी माझ्या शेतात फवारणी करत आहे. पोळ्यानंतर म्हणजे पोळा होता 22 तारखेला, 5 दिवसांनी मी परत कपाशीवर फवारणी करत आहे. त्या फवारणीमध्ये मी स्वतः कोणकोणत्या औषधांचा उपयोग करत आहे हे मित्रांनो आज आपण पाहू. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही की आज मी जी औषध फवारत आहे त्याच्यामध्ये आहे उलाला, त्याच्यासोबत आहे मित्रांनो हे बूम फ्लॉवर आणि हे आहे मित्रांनो साप पावडर, कार्बॅडिझिम आणि मॅनकोझेप या दोघांचं कॉम्बिनेशन फंगीसाईड आहे मित्रांनो. आणि एक घेतो आहे आम्ही अळीनाशक, इमामेक्टिन बेन्झोइट. आणि हे जे बघताय मागे तुम्ही ते क्लोरोफायरिफॉस, हे स्टिकर डिस्ट्रीब्युटर आपण घेत आहे मित्रांनो. याच्यामध्ये बुरशी पण आपली कवर होईल. बूम फ्लॉवर पात्यासाठी उलाला हा ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे आणि या सर्व प्रकारच्या कीटकांवर प्रभावित आहे. आणि हा जो आहे इमामेक्टिन बेन्झोइट हा अळीसाठी खास उपयोगाचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची फवारणी आपण घेत आहोत. उलालाचं प्रमाण आहे 8 ग्रॅम. हे घेत आहोत आपण 40 मिली. हे घेत आहोत आपण 10 ग्रॅम. साप पावडर 40 ग्रॅम इतका आणि 5 ml डिस्ट्रीब्युटर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजची फवारणी करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आज मी माझ्या शेतात स्वतः फवारणी करत आहे. आणि आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय, कारण की मी कोणत्याही प्रकारचा कृषी तज्ज्ञ नाही किंवा कोणत्याही प्रकारचा कृषी डिप्लोमासुद्धा केला नाही, डिग्रीसुद्धा केलेली नाही. पण या शेतीच्या अनुभवातून, या शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषध फवारतो, त्याच्या अनुभवातून पिकांवर येणारा रिझल्ट, याच्या अनुभवातून ते पाहून आपण शेतकऱ्यांना आपल्या चॅनलमार्फत औषधे सांगत असतो. शेवटी प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव असतो. त्या अनुभवातून तुम्ही औषधे मारा. मी जे औषध सांगतो ती मला वाटतं की हे चांगले आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे औषध चांगले वाटत असतील किंवा त्यांचा रिझल्ट तुमच्या शेतावर असेल, पिकांवर कोणता रोग आहे याच्यावरून आपण औषध घ्यावी. आणि कपाशीवर सर्वात जास्त कपाशी हेच पीक असते. सोयाबीन, कपाशी, मका आपल्या पिकांवर निरीक्षण करून आपल्या पिकात कोणता रोग आढळून आलेला आहे, आपल्या पिकांची अवस्था कशी आहे याच्यावरून आपण फवारणी करावी. झाडांची अवस्था जी असेल ती कधी फवारणीतून, तर कधी खतांच्या कमतरतेने, कधी अळींचा झालेला अटॅक किंवा अन्नद्रव्यांचा कमतरता याच्यामुळेही प्रत्येक पिकावर इफेक्ट पडत असतो, प्रभाव पडत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पिकांचे निरीक्षण करूनच आपण खत द्यायचं, फवारणी करायची किंवा मॅक्रोन्यूट्रियंट वगैरे द्यायचं हे आपण ठरवू शकतो. आणि असे जे व्हिडिओ असतात, जसं आपल्याला हे इकडे सांगितले जाते की असं हे करा, तसं करा, असे व्हिडिओ खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात. पण मित्रांनो, शेवटी आपला अनुभव आहे, त्या अनुभवातूनच आपण आणि पिकांची निरीक्षण करूनच, पिकांना काय लागतं आहे, कशाची कमी आहे, यांच्यावरूनच आपण आपल्या पिकांचे संरक्षण करावे. कारण की आपल्या पिकावर रोग दुसरा असेल आणि आपण जर दुसऱ्या प्रकारची फवारणी करत असेल किंवा खतांची कमतरता असेल, आपण फवारणीतून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे शक्य नाही मित्रांनो. ज्या प्रकारची कमतरता पिकांमध्ये आहे तशाच प्रकारचं आपण
त्यांना डोस द्यावा, त्यांना ते खत किंवा मटेरियल किंवा अन्य फवारणी वगैरे असतील ते करावे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.